मला प्रकाश गाडेंपर्यंत पोहोचायचं हा मुद्दा घेऊन आम्ही काही करू, आम्ही काही करू. हा असतो माज, हा असतो माज, हा असतो माज, हा सत्तेचा माज आहे, सत्तेचा माज आहे. अजिबात नाही. तुम्ही आम्ही काही करू हे रसमलाई म्हणता येईल त्याला. मला हास्यास्पद वाटते. अजिबात हास्यास्पद आहे. तुम्हाला मराठी माणसावर हसू येणार आहे. शिवसेनेची भूमिका आहे की आम्ही काही करू, आम्ही अण्णामलाईचे बोलणे गाऊ. अजिबात नाही. 2% ठीक आहे. मला सुशीबेन 2% सुशीबेन आणि कपिल लोके मला थोडं प्रकाश गाडेंपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला थांबावं लागेल. तिघही जण काही ऐकायच्या स्थितीत आता दिसत नाहीयेत. काय आहे ना, ते भाजपाने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. शिंदे टोळीची लायकी, धनुष्यबाण चोरलेला धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. तुम्हाला भेटू शकत नाही. तुमचं योगदान काय शिवसेनेमध्ये? काय बोलताय शिवसेनेमध्ये योगदान शिवसेनेचं योगदान काय केलं तुम्ही शिवसेनेसाठी? भरपूर. किती रस्त्यावर उतरलात तुम्ही शिवसेनेसाठी? आज आम्ही आमचं आयुष्य घातलंय शिवसेनेमध्ये. आम्ही रक्ताचं पाणी केलंय. तुमच्यासारखं आयुक्त आम्ही सिंहासनावर येऊन बसलो नाही. तुमच्या नेत्यांपासून तुम्ही सारे आयत्या बिळावर नामोबा तुम्ही. शिवसेना आम्ही आहोत. आम्ही शिवसेनेसाठी रक्त सांडलंय. आम्ही केसेस पत्करलेत. आम्ही केसेस तुम्ही शिवसेना सांगू नका. गळ्यात गमछे घालून बसले, गळ्यात धनुष्य लावला म्हणजे शिवसेना होत नाही. अरे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय आम्ही शिवसेनेचे. मराठी माणसाचे विचार घेऊन चाललोय, हिंदुत्वाचे विचार. तुमच्यासारखं नाहीये MIM सोबत हात मिळवणी करायची. असू द्या. अहो सुशीबेन, तुमचा आम्ही सन्मान करतो. तुमचा आम्ही सन्मान करतो. तुमचा आम्ही सन्मान करतो. तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय त्या पक्षामध्ये, त्या पक्षाच्या नावाने आम्ही आहोत शिवसेना नावाने. आणि आम्हाला महाराष्ट्र ओळखतो. महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आम्हाला ओळखतात आणि त्यांनी पाहिलं आम्ही शिवसेनेसाठी काय केलंय. आज ठाण्यामधून आहोत. गद्दारांना अंगावर नाही शिंगावर घेतो आम्ही. ठाण्यामधून गद्दारांना अंगावर नाही शिंगावर घेतो. जरा जा पहा ठाण्यामध्ये आम्ही कोण आहोत ते ठाणेकर सांगतील आम्हाला. नगरपालिका शिवसेना तुम्ही सांगू नका. तुम्ही बाकी तुमचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दल बोला, शिवसेनेबद्दल बोलू नका. अजिबात शिवसेनेबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. इलेक्शन कमिशनने दिलं म्हणून तुम्ही शिवसेना होत नाही. ज्यांचे नेते एकनाथरावजी शिंदे असतात, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभामध्ये 60 तसे आमदार आले. तुमच्या शिंदे गटाची लायकी कळेल. भाजपाला बाजूला करा. भाजप सोबत आहे त्याच्यामुळे तुम्हाला केंद्र तुमच्यावर पावलेलं आहे. मुंबईच्या विश्वासाने केंद्राचा आशीर्वाद आहे तुमच्यावर असा. आमचा बरोबर आहे. एक मिनिट अनिश गाढवे, आपण हा एक वेगळा मुद्दा चर्चेत आणलाय. मला वाटतं सुशीबेन या निमित्तानं प्रकाश गाडे आपल्या सोबत आहेत. सुशीबेन थोडं थांबा. सुशीबेन, प्रकाश गाडेंना आपल्या सहकार्याला बोलतं करतो. पटकन एकदा बोलतं करूयात. या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की वेगवेगळ्या पद्धतीनं नव्या बातम्या पण येतात. पण प्रकाश गाडे, आपण आधी उत्तर द्या. तुम्ही आहात म्हणून एकनाथ शिंदेची सगळी ताकद आहे हा आक्षेप आहे आणि याच्यावर चर्चा पुढे नेण्यानंतर तातडीनं आपल्याला गिरीश महाजनांची एक बातमी येते ती ऐकायची आहे. प्रकाश गाडे, आपलं उत्तर. हे बघा, भाजप शिवसेना महायुतीने ही निवडणूक लढवलेली आहे आणि एकमेकांची बघा, प्रत्येक राजकीय पक्ष जरी वेगळे असले, आमची ताकद ही एकत्र आल्याच्या नंतर ती आणखीन आमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष राहिलेला आहे आणि भाजप मोठ्या भावाची भूमिका निभावलेला आहे. त्यामुळं एक शब्दछल करण्यापेक्षा प्रसादजी की भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ आहे आणि शिवसेना ही लहान भाऊ आहे आणि दोन भावंडांच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आणि मुळात हा प्रश्न तुम्ही शिवसेनेला विचारायला पाहिजे होता, मनसेला विचारायला पाहिजे होता. ते दोघे भाऊ जे एकमेकांची उणे धुणे काढून वडापाव चिकन सूप पर्यंत गेलेले आहेत, त्यांना हा प्रश्न विचारायला हवा होता. तर तुम्ही उलट आम्हाला शब्दछल करून हे करू नका. आम्ही दोघेही एकच आहोत. भाजप हा मोठा भाऊ आहे, शिवसेना आमचा हा लहान भाऊ आहे. आम्ही त्यांचा मोठा भाऊ आहे. समजलं तुम्हाला? तुम्हाला कळालं? लाईव्ह कळालं? शिवसेनावर नाही, भाजपावर सोडा. भाजप ठरवलं आहे. तुम्ही कोणी नाही आहात. भाजप ठरवेल. भाजप ठरवेल तुम्हाला कुठे बसवायचं. विनंती आहे की दोन भाऊ थांबा जरा. जळगावहून एक बातमी येते. माझ्यासोबत आमच्या सहकारी आहेत कल्याणी दीक्षित, त्यांच्यापर्यंत त्या बातमीसाठी जाऊयात. जळगावची बातमी देत आहेत. स्टुडिओ मधली चर्चा तापत असताना ग्राउंड